दरम्यान टीसीएस मधल्या धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणी या प्रकरणाचा तपास आता एनआयए देखील करणार अशी माहिती मिळते। पोलिसांनी कागदपत्र एनआयएकडे सोपवल्याची सूत्रांची माहिती आहे। संशयित आरोपींना परदेशातून फंडिंग झाले का याचा तपास केला जाणार आहे। एनआयए प्रामुख्याने याचा तपास करणार असल्याची माहिती आहे। धर्मांतर प्रकरणी एनआयएचं पथक देखील आता तपास करणार आहे। पुन्हा जाऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, खरं तर या सगळ्या कॉर्पोरेट जिहादचा एसआयटी कडून तपास केला जातो, आता एनआयए सुद्धा तपास करणार अशी माहिती आहे। या सगळ्या संदर्भात अगदी 2 दिवसाआधीच नाशिक पोलिसांनी एनआयए असेल, एटीएस असेल, अशी जे वेगवेगळे केंद्रीय यंत्रणा आहेत त्यांना पत्रव्यवहार केलेलं होतं आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणाची जी दखल आहे ते जे एनआयए कडनं सुद्धा घेण्यात आलेली आहे। एनआयएची टीम हे नाशिकमध्ये दाखल झालेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची जी प्राथमिक माहिती आहे ते नाशिक पोलिसांकडनं एनआयए टीम घेतलेले आहे अशा पद्धतीची सूत्रांनी माहिती एकूणच दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना आतापर्यंत या सगळ्या प्रकरणी जे अटकेत आरोपी आहेत या आरोपींना काही बाहेर देशातून फंडिंग झालेलं आहे का किंवा काही संघटनांची लिंक आहे का या संदर्भात एनआयए हे तपास करणार आहे अशा पद्धतीचं माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आतापर्यंत मी मगाशीच सांगितलं, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची जी दखल आहे ते आता केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा घेताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे एनआयएची टीम हे नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हे टीम जवळपास 5 ते 6 अधिकारी आहेत या टीम मध्ये अशा पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे एनआयए कडून नेमका काय तपास केला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आमच्यासोबत अशाच पद्धतीने जोडले राहा। पुढची सुद्धा एक महत्त्वाची अपडेट आता नाशिकमधून समोर येते।